आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. राघवराव, आज तुमचं लई कौतुक करावं असं वाटायला लागलं. अहो, बघता बघता किती प्रगती केली तुम्ही. आज स्वतःचं दुकान झालं आणि परवा गाडी बी घेतली म्हणा. होय. वा, आम्हाला जे जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. काय सुभाषराव, बरोबर आहे ना? तुमचं म्हणणं काय चुकीचं असतं का? बरोबरच आहे. मग आज एक तरी पॅक घ्यायला लागतोय. काय राघवराव, घ्या. नाही नाही नाही, माफ करा, असलं आता मी काही घेत नाही. नको. अहो, यो सरळ सरळ आमचा अपमान करायलायसा तुम्ही. अहो तसं नाही, पण दारू खरंच नको. दारू सोडली मी. अहो, एक राघव भाऊ घ्या. अहो अहो आता पूर्वीचा राघव नाही राहिलो मी. आत्ता आत्ता कुठं माझ्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडायला लागल्यात, तर राहू दे की जरा चांगलं. दारू तेवढी नको. किती नाटकं करतोय हा. मी म्हणाले होते तुला, हा राघव सहजासहजी नाही तयार होणार. राघव, अरे अंबिका तुझ्या आयुष्यात आली, त्या आनंदात तरी जरा घे आज. नाही, मी जयदेव आणि अंबिकेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. फसला मग प्लॅन आपला. शी. माया, प्लॅन फसला नाही. आता तर नवीन खेळ सुरू झाला. मा, ही पावडर, सॉफ्ट ड्रिंक तू. माया, शालिनी आहे म्हणजे शालिनी. अशी तशी हर मानी. खेळ वही खेलो जो खत्म कर सको. कळलं? बर राघवराव, आम्ही तुमचा मान ठेवला, पण आता दारू राहू द्या. हे थंडा ज्यूस तरी घ्या. अहो ज्यूस. हो मालक. अहो, विचार कसला करताय, घ्या ना. घ्या. बर. आय शाबास. इधर मामा. हे तुला वाटत असेल मी हे समजा खा करायले. अरे पण मामा, शेतावरच भाताची परीक्षा होती. हे तुला मला समजायला सांगायची काय गरज नाही. आणि मामा, खोटेपणा करणारा माणूस मनापासनं
ओल्या अंगानं देवाला 100 प्रदक्षिणा घालणार नाही. कालपर्यंत दारू पिऊन राडा करणारा राघव आज सुधारलाय. त्यानं स्वतःचं दुकान चालू केले. आणि काय पाहिजे? अरे पण मी काय म्हणते, आताच त्याच्यासाठी एवढं समज करायची काय गरज होती का? आता तू एवढा समजा खर्च करायला लागलायस, पण एक गोष्ट लक्षात ठेवा जया, माझ्या आशूसाठी तुला काय काय करायचे पुढे जाऊन. काय काय म्हणते मी? मामी तू तिची नको काळजी करू. तू निवांत राहा. आणि मामा, राघवचं बाकी काय बी असेल, पण माझ्या अंबूवर त्याचं मनापासून प्रेम आहे. मला वाटत नाही या जगात राघव सारखं अंबूवर प्रेम करणारा दुसरा व्यक्ती कोण असेल. होय, एकदम बराबर बोललास बघ दया. हा म्हणजे तुम्हाला तो राघव किती बी सुधारलेला वाटत असला ना, तरी बी मी काय म्हणते, अंबीच्या आणि राघवच्या लग्नाची घाई करायच्या आधी जरा राघवला पारखून घेतलेलं बरं, नाही का? होय, घेतो आम्ही. तू तुझं तोंड बंद ठेव. आऊ, तुम्हाला माझं बोलणं कधी पटलंय? अगं मम्मी जाऊ दे की, सोड ना, कशाला विषय वाढवायलीस? वाईट वागणाऱ्या राघवचं तुम्हाला आता एवढं कौतुक वाटतंय, पण मी एवढं समजून सांगायला लागले ते काही पटाना झाले. जाऊ दे, तुम्हाला काय करायचंय ते करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आंबी लग्न करून त्या घरात जाईल ना, तेव्हा रोज स्वतःच्या आत्यासारखीच रडत पुढत जगल ना, तेव्हा तुम्हाला कळत मला काय म्हणायचं होतं ते. बरं चला खापरे साहेब, मी निघतो आता. अरे ते तुमचे पैसे द्यायचे राहूनच गेले. पैसे? अहो एवढी काय गडबड लागली होती? आणि पैसे काय कुठे पळून जातात होय? बरं आता लक्ष्मी आली म्हणजे आता बरं राहू दे. हो नाही घ्या, कारण व्यवहार आहे. चला येतो. चल मी येतो सोडत. या. मा अगं याच्यावर तर काहीच परिणाम होत नाहीये. माया, तूप खाल्लं की लगेच रूप नाही येत. होईल, वेट अँड वॉच. बर खापरे साहेब, हा. ते पैसे दिले आम्ही तुम्हाला. जरा चला. काय मॅडम, झालं का नाही तुमचं काम? झालं काय झालं? काय केलंस तू? जे काही केलं ते आम्ही केलं. मॅडम एक विचारू काय? पायातल्या पायताणाची जागा उंबऱ्याच्या बाहेर असते, लक्षात ठेवायचं. तुला तुझं बक्षीस देऊच आम्ही, पण इथे जेही काही घडलं ते या दुकानाच्या बाहेर कळलं तर? नाही, काही कळणार नाही कोणा. तुम्हाला, मला आणि फक्त या जागेला
आणि जर ते कळलं मग? गाठ तुमच्याशी. गुड. चल. अरे ये बाई अगं चाल की सरळ. मी सरळ चालवायला लागलो. काय काय भायसाटलेल्या जनावरासारखी करायलीस तू रे. ए सरळ चाल म्हणतोय तर काय नखरे चाललं तुझ्या. आणि काय नाटक करायली अरे बाबा. ए बाई अगं ये सरळ चाल की काय झाली तुला. तर जर सरळ चालली नाहीस तर उद्या चौकात गावाच्या समोर गाडी टाकून पेटवीन सांगतो त्या. काय राघव. अरे डॅमेजर कीर्ती शेखरकर साहेब काय म्हणताय. काय झालंय. काय अहो काय नाही हो ही सरळ चालतच नाही. सरळ चालू तू अशी अशी. एक मिनिट राघव तू 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 ड्रिंक केलंयस का. हो काय म्हण काय बडबडताय. मी दारू सोडल्या दारूला शिवत पण नाही. मी सुधारलं ना हो, मूर्ख. हो नाही सॉरी बरोबर आहे बरोबर तरी आहे. पण तुम्ही नाही नाही आय एम सॉरी आय एम सॉरी यातना होणार नाही. आय एम सॉरी. मी तुला घरी सोडू का. नाही मी जातो की याच्यावरनं. मला पण चालू होईना झाले हो. आणि काय बंद पडली आणि वाकडी तिकडे चाकी. राघव मी तुला सोडतो घरी. तू बस. सोडतो म्हणताय. हो. ठीक आहे बसतो की. आपल्याला काय राघव या गाडीवर बस. मी सोडतो तुला. म्हणजे ह्या गाडीवर बसू. हा बसूया की. हा इथे तुमचं डोकं पडलं असतो आता. नाही तुम्ही आधी बसा. सावकाश सावकाश. मी कसा नाही दोघं कशी टांग टाकणार नाही एका. हे बघा डॅमेजर कीर्ती शेखरकर साहेब. तर इथनं डायरेक्ट जायचं ते अंबिकेच्या घराच्या दारात ब्रेक मारायचा. मला तिच्यावर लय बोलावंसं वाटतं भेटावंसं वाटते तिला. आणि आपण हळूहळू जायचं एकदम असं सेफ आहे. असं सीट बेल्ट लावतो तुम्हाला मी. हा चला. अंबिकाच्या घरी. हा पण याला अशा अवस्थेत अंबिकाकडे. जय हे बघ काय जय की विनीताच्या असल्या बोलण्याचा मी विरोधच केलाय. पण आता ती राघव बद्दल जे काही बोलली ते मला पटले. काय आहे की राघव सुधारला हे तुझ्या मनाला पटलं असलं तरी तुझ्या कृतीतून त्याला हे दाखवून देऊ नकोस. काय की तू हे सगळं आणलंयस चांगलंच आहे. तू त्याला दे बी. नाती सांभाळायला हे करायला बी पाहिजे. पण देताना आपला जावाई म्हणून देऊ नकोस तर आत्याचा मुलगा म्हणून दे. जया नीट विचार करून टाक. नाही म्हणजे तुला पटलं नसेल तर नाही म्हणून सांग. पण विचार कर. आई शपथ. डॅमेजर कीर्ती शेखरकर साहेब काय एकदम फास्टर गाडी चालवतो तुम्ही. केवढ्यात पोचलो आपण अंबिकेच्या घराच्या दारात. ते सीट बेल्टचा फायदा झाला की नाही सांगा मला. चला इथे सोडल्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. कसं आहे हे अंबिका आहे ना ये जान है अपनी जान.
उसके लिए मैं कुछ भी कर सकता है. अहो आता नाही काय तिच्यासाठी सुधारतोय. एवढा सुधारलो मी. आणि माझा जागेचा मालक पण खुश झाला आज एकदम माझ्यावर, माहितीये काय. म्हणजे नेमकं काय केलं त्याने? हो आज ते पूजेला त्यानं मला बोलवलं. हे मोठी मोठी लोक आलती गावातली, माझं लय कौतुक करत होता. तुम्हाला सांगतो डॅमेजर साहेब, मी कने अजून सुधारणार. या अख्ख्या गावाचं नाव काय आपल्या? नरसिंगपूर. नरसिंगपूर मध्ये माझ्या एवढा सुधारलेला दुसरा माणूस तुम्हाला दिसणार नाही, माहितीये. चला येतो आता. ओके, हॅपी न्यू इयर. हे संक्रांतीच्या शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अशा अवस्थेत काय बोलणार आहे अंबिकाशी काय माहिती. अंबिका, ए अंबिका, अंबे, अगं बाहेर रे. मी आलोय राघव. मला बोलायचंय तुझ्या बरोबर. काय एवढं दूध संकलन केंद्राला तुझं नाव दिलं तरी पण येत नाही. अंबिका, अरे बाहेर आव तनिक. अंबे, अंबे, अरे ये की बाहेर. काय अर्धवटा लावलाय हा? दिवस नाही रात्र नाही काहीतरी चालूच असते. अगं अंबिका एवढी मोठी मामी आहे. सॉरी. अरे मला अंबिकाला भेटायचं आहे. तुम्ही कशाला सगळे बाहेर आलाय? जा तुम्ही आज जाऊ, अंबिकाला पाठवून द्या. हे जा रे मग घ्या. मामा मामी तुम्ही काय करता इथं घरात? तुमचं घरदार विकलं का काय? त्या आजीनं दत्त घेतलंय तुम्हाला. बघल तेव्हा इथंच पडीक असताय ते. ये तुला काय करायचंय रे? तू कोण आम्हाला विचारणार? या घराचा मालक बी काही बोलत नाही आणि तू कोण कुठली फसवी माणसं? तोंड बंद कर. ए ललिता पवार. राघव, काय चालू आहे समजा? कुणा संग काय बोलावं कसं बोलावं कळत नाही का तुला? नाही तुला कसं कळेल म्हणा. तू तर ढोसून आलाय. आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात दारू पिऊन यायची? राघव दादा, तुला माहिती आहे ना अण्णा दादाला असलं काय आवडत नाही. तरी बी तू जनाची नाही तर मनाची तरी ठेवायची होतीस. ए मनाच्या रामलाल, तू काय बोलतोस रे मला? तुझी कशी हिंमत झाली? बस राघव, तुझं खायचं जातीय गळ दाखवायचं जातीय गळ हे कळलंय मला. म्हणजे एवढे दिवस तू आमच्या संग खेळ खेळत होतास होय? मी कसा सुधारलो याचं नाटक करत होतास होय? तर केवढं काय काय वाटलं होतं तुझ्याबद्दल आमस्ती. आंबुला मिळवण्यासाठी तू देवळात प्रार्थना केलीस, तिच्यासाठी व्रत केलंस, ते पार बी पाडलंस. आणि एवढं समजा झाल्यावर परत तू दारू पिऊन आलास बाई. लाज कशी वाटली नाही तुला? कोणासंग काय बोलावे हे बी सुधारणा झालाय तुला. एवढा मोठा आदर आणि विश्वास वाटला होता तुझ्याबद्दल आमस्ती, तो सगळा धुळीला मिळालाय. पालत्या गड्यावर पाणी म्हणतात का? ते काही दुसरं नाही, हेच. एवढं आम्ही नवरा बायको समजून सांगत होतो, पण ऐकलं कोणी नाही ना. आता बघा आलं ना त्याचं खरं रूप समद्यान मोहर. आमच्या मोहर नुसतं चांगलं वागायची नाटकं.
नाटकी लिहिला. अरे बास की किती बोलशील? बास काय करू? दारू ढोसून आलाय ते. ओय, अहो, दारू दारू पिलं काय? दारू पिलोय काय पण बोलायला तुम्ही? मी दारू नाही, फक्त ज्यूस प्यालोय. आणि हे मी त्यांना पण सांगत होतो. तुमचं आपलं चालूच आहे, दारू प्यालोय काय पण बोलालोय. काय मामकी? अरे दारू प्यालो नाही काय म्हणतोयस? बघ की धड नीट उभं राहायला बी ना. ओबडी तर पार वळली आहे तुझी. आणि म्हणून प्यालो नाही. जया म्हणतोय तेच बरोबर. तू कवाच सुधारणार नाहीस. त्याचं शिपूट वाकडं ते वाकडच. हाड 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 गेलं कुत्र गेलं. राघव निघ, लय उशीर झालाय, निघ घरला. निघ म्हणतो ना. मला अगोदर अंबिकेला भेटायचंय. तिला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. आणि तुम्ही निघायत नाही. हे काय तुमचं घर आहे वय? उठसूट इथं थांबलेलं असते ते. कुणाचा बाप जरी आला तरी मी इथनं जाणार नाही. राघव, बऱ्या बोलानं माझ्या घरात तर बाहेर व्हायचं नाही तर. जाणार नाही. पहिल्यांदा अंबिकेला बोलव, तिला भेटणार आणि मगच जाणार. ए बाद झाली तुझी नाटकं. हा पगापासून समजावून सांगायला लागलो, कळत नाही का तुला? का ऐकून घ्यायला लागलो म्हणजे जास्तच करायला लागलायस. निघ बाहेर, निघ नाही तर घरात ओढून लावीन बाहेर. निघ. ए विश्वनाथ मामा, माझ्यावर काय आवाज चढवतो रे? हे विश्वनाथ मामा. राघव 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 राघव. अरे सरपंच जयदेव राजे शिर्के, हे पाठीमागनं काय धक्का देतोस? मर्द असशील तर समोर नाहीये की? आवड स्वतःला राघव. काय राघव सोड. राघव मामा सोडा. सोड. राघव आवड स्वतःला. राघव राघव आवड स्वतःला. राघव राघव, काय चाललंय तुझं? जे काय रे, काय चाललंय तुझं? गंमत. जयाला मारतो. जयाला मारतो. तुला लाज वाटली नाही? जयावर हात उचलायचे आणि हात कसे जडले नाही? काय चाललंय? आत्या आत्या थांब, नको मारू त्याला. तो शुद्धीत नाहीये, नको मारू त्याला आता. अरे याला एवढं सांगितलं तरी मी कळत नाही वे याला. शपथ घेतली होतीस ना तू दारूला शिवणार नाही म्हणून, तरी मी प्यायला. कधीच फरक पडणार नाही तुझ्यात. हे पाप करताना लाज नाही वाटली तुला? वा 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 वा. काय पण नाटकं चालले तिची. पण आता ही नाटकं नाही चालणार. त्याचा काय बी उपयोग होणार नाही. तुम्हाला वाटल एवढी आसवं गाळून जया अंबू संग राघवचं लग्न लावून देईल, पण नाही. कारण तुझा पोरगा कधी बी सुधारणार नाही. आणि त्याची दारू तर कधी बीच नाही सुटणार. अरे काय लावलंय तुम्ही? दारू दारू दारू. किती वेळा सांगू? मी दारू प्यालो नाही, ज्यूस प्यालोय. ज्यूस. राघव गप आता, जास्त बोल नका. तू काय केलंस हे समजायला माहितीये. अरे जया,
माफ कर जया. अरे मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं की ह्यो असा वागून येईल म्हणून. आत्या तू नको माफी मागू. यात तुझी काय बी चूक नाही. आणि आता ही बोलायची वेळ नाहीये. उद्या सकाळच्याला बोलू. तू जा राघवला घेऊन घरला जा. थांब जया. मग घ्या त्याला आत नाही, त्याच्या तोंडावर पाणी मारा. मी काय म्हणतो जया, या टायमाला त्याला घरला लावून देणं बरं दिसत नाही. जाताना सगळ्या गावातनं तमाशा करेल, सगळ्या गावातनं अब्रू जाईल. उद्या कुणाकुणाच्या तोंडाला तोंड द्यायची. आजचे दिवस राहू दे येतोच तो. मामा झोपू दे. सरस्वती मग घ्या न्या त्याला आत बोल. अरे मी तुम्हाला कधीच सांगतो, मी दारू नाही प्यालोय, फक्त ज्यूस प्यालोय. पाय तर तो बँक मॅनेजर शेखर कीर्तीकर इथं मला सोडून गेलाय की नाही त्याला विचारा. हेल्मेट राघवला. अशोक अगं तू हेल्मेट खरंच याला ते सोडून गेला असेल काय? कहीच नाटकं करायला लागलाय. असल पण आणि नाही पण. दारू प्यालेले लोक खोटं बोलत नाहीत म्हणते. काय माहिती काय झालं. जया बघितलंस? अरे काय सांगत होतो तुला. किती विश्वास होता तुझा त्याच्यावर. काय काय केलंस त्याच्यासाठी. तर शेवटी काय ये रे माझ्या मागल्या. जया मी काय म्हणतोय हे बघ, अजून वेळ गेलेला नाही. शांतपणे विचार कर आणि तुझा निर्णय बदल. नाहीतर पुढे जाऊन आपल्याला लय ताप होणार आहे बघ. तो राघव आपल्या अंबूला सुखात ठेवला असं वाटत नाही.